टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. वेलकम चिल्ड्रन इन दिस ट्युटोरियल ऑफ जनरल सायन्स ऑफ स्टँडर्ड 7. Lesson number 15, materials we use, and this is video number 1. First we will see like natural substances or natural materials and man-made materials. Natural materials म्हणजे काय, तर जे निसर्गात नेचरमध्ये आपल्याला आढळून येतात ते म्हणजे नॅचरल इंग्रेडियंट्स और नॅचरल मटेरियल्स. अँड अ न्यू सबस्टन्स प्रोड्यूस्ड बाय द केमिकल प्रोसेसिंग ऑफ नॅचरल सबस्टन्सेस इज कॉल्ड अ मॅनमेड सबस्टन्सेस. म्हणजे नवीनच काहीतरी पदार्थ तयार झाला आहे की जे नॅचरल पदार्थ जे मिळत असतात, सबस्टन्सेस मिळत असतात, त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल प्रोसेसिंग झाली आहे आणि एक नवीन पदार्थ मिळाला आहे, त्याला म्हणतात मॅनमेड सबस्टन्सेस. आता आपण या लेसनमध्ये वेगवेगळे जे सबस्टन्सेस आपण डेलीमध्ये यूज करतो त्याबद्दल बोलणार आहोत. फर्स्ट थिंग ॲज यू सी इन द स्क्रीन दॅट इज टूथपेस्ट. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही विचारलं ना तुमच्या आजी आजोबांना किंवा आणखीन कोणी ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांना विचारलं ना की तर ते दात घासण्यासाठी ना असं लिंबाची साल म्हणा किंवा कोळशाची पावडर, राख किंवा टूथ पावडर म्हणजे दातांची पावडर मिळायची किंवा मीठ याचा वापर करायचा. पण आता मात्र टूथपेस्ट वापरले जातात. आता टूथपेस्टमधला प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट जे आहे ना, म्हणजे अतिशय महत्त्वाचा घटक तो म्हणजे असतो कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट? इट रिमूव्ज द डर्ट ऑन द टीथ. म्हणजे ते दातांवरची जी घाण असतात ती काढतात आणि पॉलिश करतात, म्हणजे दात स्वच्छ करतात. बरं, सर्टन प्रपोर्शन ऑफ फ्लोराईड इन द टूथपेस्ट हेल्प्स टू प्रिव्हेंट टूथ डिके. म्हणजे दात मध्येच तुटणं म्हणा किंवा दातांचं खराब होणं हे जे आहे ना ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्याच्यामध्ये स्मॉल प्रपोर्शन ऑफ फ्लोराईडसुद्धा ॲड करतात. हे सगळं फ्लोराईड इज इसेन्शियल फॉर स्ट्रेंथनिंग ऑफ बोन्स अँड इनॅमल कवरिंग ऑफ द टीथ. आता एक नवीन शब्द आला, इनॅमल. म्हणजे दात जे असतात की नाही आपले, त्या दातांना एक कवरिंग असतं, एक आपण म्हणू शकतो बारीक लेयर असतं, त्याला म्हणतात इनॅमल. आणि मग ते इनॅमल जे आहे ते प्रोटेक्ट करण्याचं काम जे असतं ते फ्लोराईड करत असतं. म्हणजेच टूथपेस्टमधले 3 इन्ग्रेडियंट्स कुठले आहेत तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट अँड अ सर्टन प्रपोर्शन ऑफ फ्लोराईड. Okay, so these are the principal ingredient and these are the functions, like calcium carbonate and calcium hydrogen phosphate remove the dirt and polish the teeth, and fluoride mainly prevent the tooth decay and it protects the enamels on the teeth. हा झाला आपला पहिला मटेरियल किंवा पहिला सबस्टन्स आहे जो आपण डेली यूज करतो. त्याच्यानंतरचं जे आहे ना ते म्हणजे डिटर्जंट. हे तर खूप महत्त्वाचं आहे. द वर्ड डिटर्जंट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड डिटर्जियर विच मीन्स टू वाईप अवे. म्हणजे तू आपण म्हणू शकतो निघून जाणे किंवा तू निघून टाकणे, सोडून टाकणे. अ डिटर्जंट इज अ सबस्टन्स दॅट क्लीन्स म्हणजे स्वच्छ करतं और वाईप्स करतं, बाजूला करतं काय तर डर्ट म्हणजे घाणीला. मग आता त्याच्यामध्ये काय आपण एक्झाम्पल देऊ शकतो तर सोप नट म्हणजे रिठा असं तुम्ही नाव ऐकलं असेल, किंवा शिकेकाई. म्हणजे तुम्ही जर माहीत नसेल तर आईंना विचारा, तुमच्या आई किंवा आजीला विचारा. रिठा शिकेकाई म्हणजे पूर्वीच्या काळातला एक शॅम्पू होता जो नॅचरली आपल्याला अवेलेबल मिळत होता निसर्गातनं, आणि आता बऱ्याचशा शॅम्पूमध्ये सुद्धा हे रिठा शिकेकाई वापरले जातात. तर त्यालाच म्हणतात सोप नट आणि सोप पॉड किंवा सोप, वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, असे बरेच आहेत एक्झाम्पल्स डिटर्जंटमधले. बरं, आता डिटर्जंटचं फंक्शन जर आपण बघितलं तर काय म्हणजे आता समजा तुम्हाला फंक्शन आपण काय करतो, डिटर्जंट कशासाठी तर स्वच्छ करण्यासाठी. त्याचाच अर्थ तो आहे की क्लीन अवे और वाईप्स अवे द डर्ट. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, टेक सम वॉटर इन अ क्लीन ग्लास बॉटल. म्हणजे वॉटर घ्यायचं आहे, त्याच्यात थोडंसं ऑइल घालायचं आहे, तेल घालायचं आहे. काय होणार, ऑफकोर्स वॉटर अँड ऑइल आर इमिसिबल लिक्विड, सो त्यांचे 2 लेयर्स तुम्हाला दिसतील. शेक द बॉटल विगरसली. बॉटल पूर्णपणे हलवायची भरपूर वेळा. आणि त्याच्यानंतर काय होणार माहिती आहे का, तुम्हाला जरी ते असं वाटलं की मिक्स होतं आहे पण थोड्या वेळाने ठेवलं, सेटल डाऊन झालं की पुन्हा 2 वेगवेगळे लेयर्स तुम्हाला दिसतील. म्हणजे ऑइल इज फ्लोटिंग ऑन द वॉटर. नाऊ ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ सोल्युशन ऑफ डिटर्जंट टू अबव मिक्सचर आणि पुन्हा शेक द बॉटल विगरसली. आता काय होणार माहिती आहे का, जे मिक्सचर होतं ना ते तुम्हाला मिल्की म्हणजे असं व्हाईटिश दिसायला लागेल. का बरं होतं,
काय आहे ॲक्शन ऑफ डिटर्जंट? तर मॉलिक्युल्स ऑफ डिटर्जंट म्हणजे डिटर्जंटचे जे मॉलिक्यूल असतात ना, दॅट आर लॉंग अँड प्रॉपर्टीज ऑफ इट्स टू एंड्स आर डिफरंट, म्हणजे दोन ह्याची प्रॉपर्टी वेगवेगळी असते. आता मॉलिक्यूल काय करतात, ते होल्ड्स ऑन टू वॉटर मॉलिक्यूल ॲट वन एंड, म्हणजे एका एंडला ते वॉटर मॉलिक्यूल, पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना घट्ट धरून ठेवतात, आणि ऑइल मॉलिक्युल्स जे असतात ते दुसऱ्या एंडला ठेवून देतात. याचाच अर्थ काय होतं, पाणी आणि ऑइल सेपरेट झालं, जेच आपल्याला हवं आहे. याचाच अर्थ डर्ट जे आहे ते सेपरेट झालं, बरोबर की नाही? म्हणजेच दिस इज हाऊ सोप ॲक्ट्स वेन वी वॉश अवर सेल्स ऑर सॉइल्ड क्लोथ्स. आवर बॉडी अँड क्लोथ्स बिकम ऑइली फॉर व्हेरियस रिझन. म्हणजे कधी कधी असं होतं की क्रीम लावली आहे बाबा, जेल लावली आहे, कधीतरी तेल केसांना लावलं आणि तो हात पटकन कपड्यांना पुसला गेला आहे, किंवा आपली स्किनसुद्धा ऑइली झालेली आहे. तर हे जे आहे ना ऑइली लेअर, ते आपल्या कपड्यांवर काय होतात की क्रिस क्रॉस असतात, आपल्या कपड्यांच्या ज्या थ्रेड्स असतात त्याच्यामध्ये ते स्टिक होऊन जातं. आणि मग सोप जे असतात ना त्याच्या दोन एंड्सच्या प्रॉपर्टीज डिफरंट असतात. सो एक एंड काय करतं, होल्ड ऑन वॉटर, आणि दुसरं एंड काय करतं, डर्ट ऑर ऑइल जे आहे ते होल्ड करतं, आणि त्यामुळे हे रिमूव्ह केला जातो. आणि ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ होल्डिंग ऑन बोथ ऑइल अँड वॉटर, सोप वॉटर स्प्रेड्स इझिली ऑन मेनी टाईप्स ऑफ सरफेस. प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स ऑफ स्प्रेडिंग ऑन अ सरफेस इज कॉल्ड सरफेस ॲक्टिव्हिटी. म्हणजेच काय तर सबस्टन्सची जी प्रॉपर्टी आहे की स्प्रेडिंग, सरफेसवर स्प्रेड होण्याची, कारण त्याची एकच प्रॉपर्टी आहे, एकाच डिटर्जंटचे मॉलिक्यूल एका एंडला काय करतायत, वॉटर मॉलिक्यूल होल्ड करतायत, आणि एका एंडला काय करतायत, ऑइली मटेरियल किंवा ऑइली मॉलिक्यूल होल्ड करतायत, आणि त्यामुळे ते त्या सरफेसवर इझिली स्प्रेड होतात आणि इझिली ते सगळं जे काय डर्ट आहे ते रिमूव्ह करतात. अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ सरफेस ॲक्टिव्हिटी अँड अ सबस्टन्स इज सेड टू बी सरफॅक्टंट. म्हणजेच काय, डिटर्जंट्स काय असतात, सरफेस ॲक्टिव्ह असतात, आणि ऑफकोर्स सरफॅक्टंटसुद्धा असतात, बरोबर. आता हे झालं डिटर्जंटच्या बाबतीत. आता देअर आर नॅचरल डिटर्जंट, मॅनमेड डिटर्जंट, सिंथेटिक डिटर्जंट. नॅचरल डिटर्जंट मी आत्ता मगाशी तुम्हाला सांगितलं, रिठा आणि शिकेकाई, दॅट इज सोप नट आणि सोप पॉड, ज्याचा काहीच हार्मफुल इफेक्ट नसतो आपल्या ह्युमन स्किनवर, किंवा समजा जर आपण काही कपड्यांसाठी वापरत असेल तर त्याच्यावरसुद्धा काही बॅड इफेक्ट्स नसतो. मॅनमेड डिटर्जंटमध्ये काय होऊ शकतं तर सोप, अर्थातच साबण, जे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे साबण आहेत. आता त्याच्यातसुद्धा टाईप्स ऑफ सोप आहेत बरं का, म्हणजे हार्ड सोप आहे आणि सॉफ्ट सोप आहे. आता हार्ड वॉटर म्हणजे ज्याच्यामध्ये पटकन पाण्याचा फेस होत नाही, त्याच्यामध्ये सोप डज नॉट गिव्ह लॅदर बट फॉर्म्स अ स्कम, आणि त्यामुळे काय होतं, सोप लुजेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी. सोपची मेन प्रॉपर्टी काय, सोप म्हणजेच काय, अल्टिमेटली डिटर्जंट, त्याची मेन प्रॉपर्टी काय आहे तर तुमचं डर्ट रिमूव्ह करायचं आहे. पण कधीकधी जेव्हा हार्ड वॉटर असतं किंवा ज्याच्यामध्ये व्यवस्थित फेस किंवा फोम प्रोड्यूस होत नाही, त्याच्यामुळे काय होतं की एक वेगळ्याच प्रकारचा लेअर फॉर्म होतो, आणि त्यामुळे त्या सोपची क्लिन्झिंग ॲक्टिव्हिटी कमी होते आणि आपला डर्ट रिमूव्ह केला जात नाही. याचबरोबरीनं आणखीन एक आढळणारं डिटर्जंट म्हणजे सिंथेटिक डिटर्जंट. ओके, सो सिंथेटिक डिटर्जंटमध्ये काय आहे की सेव्हरल मेथड्स आहेत हे प्रोड्यूस करण्यासाठी. द लॉंग स्ट्रक्चरल युनिट्स इन सिंथेटिक डिटर्जंट्स आर ऑप्टेन फ्रॉम रॉ मटेरियल्स विच आर मेनली फॅट्स आणि केरोसिन, म्हणजे फॅट्स, चरबीपासनं किंवा केरोसिनपासनं बनवलेले हे डिटर्जंट असतात. दे आर ऑप्टेनिंग बाय सब्जेक्टिंग रॉ मटेरियल्स टू व्हरायटी ऑफ केमिकल प्रोसेसेस. म्हणजे अतिशय कच्चं असं जे मटेरियल असतं, रॉ मटेरियल्स असतं, ते वेगवेगळ्या केमिकल प्रोसेसमधनं जातं आणि आपल्याला मिळतं हे सिंथेटिक डिटर्जंट. आणि त्याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर वेगवेगळ्या टाईप्स ऑफ कॉस्मॅटिक्स जे आहे दॅट आर दी एक्झाम्पल ऑफ सिंथेटिक डिटर्जंट. आणि सिंथेटिक डिटर्जंटची आणखी एक प्रॉपर्टी काय बरं माहिती आहे का, की दॅट कॅन बी यूज्ड इन हार्ड वॉटर ऑल्सो. म्हणजे जे आपली जी एक आपण म्हणू शकतो की तक्रार असते की हार्ड वॉटरमध्ये इतर डिटर्जंट फेस करत नाहीत, तर सिंथेटिक डिटर्जंट कॅन बी यूज्ड इन अ हार्ड वॉटर ऑल्सो. सो दीज आर द टाईप्स ऑफ डिटर्जंट. एक तर नॅचरल डिटर्जंट विच डज नॉट हॅव ॲनी हार्मफुल इफेक्ट, एक तर मॅनमेड डिटर्जंट आहे, त्याच्यामध्ये पण हार्ड सोप आहे, सॉफ्ट सोप आहे. हार्ड सोप मेनली आपण वॉशिंग क्लोथ्स करण्यासाठी किंवा इतर काही वॉश करण्यासाठी वापरू शकतो, आणि सॉफ्ट सोप जे आहेत ते आपण वापरू शकतो आपल्या स्वतःची बॉडी क्लीन किंवा स्किन क्लिनिंगसाठी करू शकतो. आणि सिंथेटिक डिटर्जंट्स दॅट आर द कॉस्मॅटिक्स. आता अजून एक तुम्हाला खूप छान एक्सपेरिमेंट्स आहे, तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ सोप. जर घरच्या घरी सोप बनवायचा आहे
तर काय वापरायचं, तर त्याच्यासाठी मटेरियल काय लागणार आहे माहिती आहे का, तर एक त्या प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला. 15 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड, 60 ml ऑफ कोकोनट ऑइल, 15 ग्रॅम ऑफ सॉल्ट, परफ्यूम एक छान आपल्याला फ्रॅग्रन्स देतं म्हणून, अ ग्लास रॉड, बीकर, ट्रायपॉड, वायर गॉज, बर्नर, हे सगळं काय आहे त्याचं मटेरियल्स आहे बरं का. आता ते कसं बनवायचं बरं, तर सोप प्रोडक्शन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर एका बीकरमध्ये जे कोकोनट ऑइल घेतलेलं आहे तुम्ही 60 ml ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये डिझॉल्व 15 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन 50 ml ऑफ वॉटर. हे वेगळं 2 करायचं आहे मिक्सचर आणि मग ते मिक्सचर जे आहे सोडियम हायड्रॉक्साईडचं ते हळूहळू कोकोनट ऑइलमध्ये मिक्स करायचं आहे आणि कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे. त्याच्यानंतर हीट करायचं आहे मिक्सचर अंटिल इट बॉईल आफ्टर 10 to 12 minutes. आणि मग स्टर करत राहायचं आहे, हलवत करायचं आहे आणि आफ्टर दॅट फक्त लक्षात ठेवायचं आहे की मिक्सचर डज नॉट बॉईल ओव्हर वाईल हीटिंग, म्हणजे खूप बॉईल करायचं नाही आहे, खूप उकळवायचं नाही आहे. त्यानंतर काय करायचं आहे, डिझॉल्व 15 ग्रॅम ऑफ सॉल्ट इन 200 ml ऑफ वॉटर आणि मग हे सगळं सोल्युशन जे आहे ते एकत्र मिक्स करून स्टर करायचं आहे. सोप फॉर्म होतो केमिकल रिॲक्शनने आणि तो फ्लोट्स होतो वॉटरवर आणि आफ्टर दॅट इट बिकम्स थिक अँड नाऊ सेपरेट दॅट थिक सोप, ॲड परफ्यूम म्हणजे फ्रॅग्रन्ससाठी आणि तुमचा सोप तयार झाला. मग तुम्ही तो वेगवेगळ्या मोल्डमध्ये घालून तुम्हाला हवा तो शेप तुम्ही घेऊ शकता. आता कसं आहे माहिती आहे का, फॅट आणि अल्कली, आता फॅट कुठलं आहे तर कोकोनट ऑइल, अल्कली कुठलं आहे तर सोडियम हायड्रॉक्साईड, हे एकत्र होऊन काय होतं की सॉल्ट्स ऑफ फॅटी ॲसिड तयार होतं आणि मग त्यामुळे काय होतं की इट इज अ सोप ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड, बरोबर. आणि मग तो छान झालेला जो सोप आहे दॅट कॅन बी यूज्ड फॉर वॉशिंग. तर ही छोटीशी प्रोसेस आहे तुमची सोप घरच्या घरी किंवा अगदी प्रमाणबद्ध जर तयार करायचा असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही सोप करू शकता. आता त्यानंतर अजून एक येणारा पदार्थ म्हणजे सिमेंट, जे आपण प्रत्येक ठिकाणी बघतो कन्स्ट्रक्शन्समध्ये, बरोबर. शीट्स, ब्लॉक्स, पिलर्स, पाईप्स आर मेड फ्रॉम कॉन्क्रीट प्रोड्यूस्ड फ्रॉम द सिमेंट. ओके, सो सिमेंट इज अ ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर, म्हणजे अशी ड्राय पावडर असते किंवा अशी ग्रेइश पावडर असते, सगळ्यांनी बघितलेली आहे. एकदम छोटे छोटे पार्टिकल्स असतात. आता मेन इन्ग्रेडियंट काय आहे तर सिलिका, ॲल्युमिना, लाईम, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया. आता यातलं सिलिका म्हणजे काय तर सँड, वाळू, ॲल्युमिना म्हणजे काय तर ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि मॅग्नेशिया म्हणजे काय तर मॅग्नेशियम ऑक्साईड. बरं, आता वेगवेगळ्या सिमेंटचे प्रकार असतात किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते पोर्टलँड सिमेंट, जे नॉर्मली कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये आपण जे सगळीकडे बांधकामामध्ये जे सिमेंट वापरलं जातं ते जे आहे ते पोर्टलँड सिमेंट वापरलं जातं. मग त्याच्यामध्ये प्रमाण असतं की काय प्रमाण आहे तर 60% ऑफ लाईम असतं म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड असतं, 25% सिलिका असतं आणि 5% ॲल्युमिनिया असतं. आणि मग अकॉर्डिंग टू दिस वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट्स तयार होतात, पण मेनली पोर्टलँड सिमेंट वापरलं जातं. ओके, आणि मग त्यानंतर सिमेंटचाच एक आपण असं म्हणू शकतो एक छोटासा वेगळा तयार झालेला पदार्थ किंवा सबस्टन्स ऑर मटेरियल दॅट मीन्स कॉन्क्रीट. आता कॉन्क्रीट कसं आपण म्हणतो सिमेंट कॉन्क्रीट, तो व्हॉट इज कॉन्क्रीट, तो कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग अ सिमेंट, म्हणजे सिमेंट, वॉटर, सँड, वाळू आणि ग्रॅव्हल हे एकत्र झाल्यामुळे तयार होणारं जे मिक्सचर आहे दॅट इज युअर कॉन्क्रीट. सो दिस कॉन्क्रीट इज यूज्ड फॉर अ स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब, म्हणजे समजा आपल्याला एकदम मजबूत आणि लिकेज होऊ न देणार असं जर स्लॅब आपल्याला वरचं छप्पर बनवायचं असेल तर आपल्या इथे कॉन्क्रीट वापरलं जातं किंवा सिमेंट जे आहे दॅट इज मिक्स्ड विथ द कॉन्क्रीट. सो दीज आर ऑल द मटेरियल्स विच वी यूज्ड in daily our life and various uses of it, various chemical combinations are there, various chemical substances are there, and why they are used because they have a particular function and that's why they used. So this is for the today. Thank you.